ब्रेकिंग न्यूज पाहूया। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये होणार आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण होणार आहे। तर 3, 4 आणि 5 ऑक्टोबर या 3 दिवसापैकी एका दिवशी लोकार्पण होणार आहे। लोकशाही मराठीनं वर्तवलेल्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। दरम्यान मुंबई मेट्रो 3च्या कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील बहुप्रतीक्षित मेट्रो 3चा शुभारंभ लवकरच होणार आहे। मेट्रो 3चा पहिला टप्पा हा मुंबईकरांच्या सेवेत सप्टेंबरच्या अखेरीत दाखल होणार आहे। एकूण 10 मार्गिकांचा हा टप्पा पहिला असणार आहे। एकूण 33 किलोमीटरचा प्रवास हा मेट्रो 3चा असणार आहे। यामध्ये एकूण 27 स्थानकं आहेत। कफ परेड ते सिब्स पर्यंतचा हा प्रवास असणार आहे। एकूण 27 स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर सप्टेंबरच्या अखेरमध्ये हा पहिला टप्पा आहे तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल आणि यामध्ये 10 स्थानकं समाविष्ट असतील। बँड्रा ते सिब्स असा हा प्रवास असणार आहे। मात्र एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल, लोकार्पण होईल असं सांगितलं जात आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 3चा पहिला टप्पा दाखल होणार। त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबईकरांना पुन्हा एकदा गारेगार प्रवास हा जमिनीखालून करता येणार आहे। मेट्रो 3चा बहुप्रतीक्षित हा प्रोजेक्ट खरं तर 2017 पासून खाली मार्गिका आणि त्याचं खोदकाम सुरू झालं होतं। त्यानंतर कोरोना अशा अनेक संकटांवर मात करून राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, MMRC आणि DMRC यांच्या मार्फत हा प्रोजेक्ट तो पूर्ण करण्यात आलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या स्टेशन जवळ आपण आहोत आणि आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे। मात्र त्यासाठी मुंबईकरांना अवघे काही दिवसांचाच अवधी लागणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मान्यासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।